नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज म्हणाल काय हे सकाळी सकाळी ग्रीन ग्रीन पालक आणि बीट दिसतंय. तर आज सानवीच्या डब्यासाठी मी आज स्पेशल बनवणार होते पालक आणि बीटरूटची हेल्दी अशी चपाती आणि त्यासोबत होममेड टोमॅटो केचप. आपण बाजारातून घेतो पण नक्की हा बनवून बघा, खूप छान होतो. मी पालक बीटरूटसोबत सेपरेट उकडायला ठेवले होते. थोडेसे वाफवून घेतले कमी पाण्यामध्ये, म्हणजे त्यातलं आपण पाणी फेकून देणार नाही. ते मिक्सरला मस्त बारीक करून घेतलं. तिन्ही पिठं मळून घेतले आणि टोमॅटो केचपचं करायला गेले तर मिक्सर झालं खराब. म्हणजे सगळं मिक्सरवर सांडून दिलं. काही काम करायला गेलं ते कधी असं काही बिघडणार नाही असं तर माझ्याकडून कधी झालंच नाही. मग टोमॅटो केचपसाठी ते 3 टोमॅटो घेतले होते. त्याच्यामध्ये थोडंसं गूळ नाही, खजूर उकडून घेतली आणि थोडंसं बीट टाकलं. ते मिक्सरला बारीक करून घेतलं, शिजवून मग मिक्सरला बारीक केलं. मग तर कढईत पुन्हा थोडंसं ते पूर्ण टाकून घेतलं. थोडं शिजत आलं की त्याच्यामध्ये टाकायचं गूळ, आणि गूळ, थोडंसं लाल तिखट आणि मीठ, आणि ते थोडं आटवून घ्यायचं. खूप छान टेस्ट होते. इथं बनवली होती पालकची चपाती. मस्त पालक चपाती बनवून घेतली. त्याच्यानंतर बनवली ही बीटची चपाती. दोन्ही बाजूने मस्त अशी भाजून घेतली. थोडंसं तूप लावलं वरून. आणि इकडे माझा टोमॅटो केचप पण एकदम रेडीच झाला होता. तिचा डब्बा भरून घेतला. तिला उठवलं तर तिला उठायचंच नव्हतं. बळच असं उठवलं तरी पण झोपेतच होती. 8:50ला बस असते, ही 8:30ला उठते. त्यानंतर तिचं आवरून घेतलं छानपैकी, मस्त आवरलं आणि तिच्या बसमध्ये तिला सोडून आले. माणसाला किती पण गडबड असली ना, आपलं काहीतरी पार्सल येणार म्हटलं पहिलं त्याचं अनबॉक्सिंग असतं. व्हिडिओ आवडला